श्री मांद्रेकर, संस्थेचे इतर सारे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती मांद्रेकर, आमचे कॉलेजचे प्रिन्सिपल श्री कोंडली, हायर सेकंडरी स्कूलचे प्रिन्सिपल श्री केळकर, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुगंधा पासेकर, उपस्थित सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी मित्रांनो, 38 वर्षानंतर एक फारच चांगला असा योग आलेला आहे. आजपर्यंत आम्ही अनेक उपक्रम केले, परंतु ज्ञानगंगा ते आकाशगंगा हा त्यांचा जो विषय आहे, अशा अवाढव्य विषयावर, अथांग विषयावर मार्गदर्शन करणारे असे माझे व्यक्तिगत मित्र, शिक्षण क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये तळपणारे असे डॉक्टर नंदकुमार कामत आपल्याला आज लाभलेले आहेत. त्या संस्थेचा पूर्व इतिहास अनेकांना माहीत आहे, परंतु यंदा शाळेच्या शिक्षकांनी आणि शाळेच्या व्यवस्थापनाने एक टूम काढली. ते म्हणाले, ही शाळा स्थापन करण्यामध्ये अनेक वर्षापूर्वी तुम्ही पुढाकार घेतला, तर तुमच्या संदर्भात एकही कार्यक्रम कधी आम्ही करीत नाही आहोत. त्यांचा 5 ऑगस्टला तुमचा वाढदिवस आहे, त्या दिवशी आम्हाला काही ना काहीतरी उपक्रम करायचा आहे. त्यांचा आग्रह मला मोडलेला, परंतु त्याला मी एक वेगळं वळण दिलं. मी म्हटलं, माय वाढदिवस, माय बर्थडे इज नॉट सो व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज that a group of people some 35-40 years back, when they elected me here as your member of your assembly, they also had a vision. त्यांच्या काही कल्पना, त्यांची काही स्वप्न होती, आणि त्यांनी मला आग्रह केला की मांद्रे परिसरामध्ये, जो त्या काळामध्ये अत्यंत मागास असा तालुका, असा विभाग गणला गेला होता, तिथे वीज नव्हती, रस्ते नव्हते, पाणी नव्हतं, नदीवर पूल नव्हते, काहीच नव्हतं. मी चालून फिरत असे, सायकलवरून फिरत असे, नंतर कधीतरी मोटरसायकल आली त्या स्कूटरवरून फिरत असे. तर अशा भागामध्ये प्रथम आपण ज्ञानदीप इथं लावला पाहिजे. आणि ज्ञानदीप हा शब्द कुठं आला, तर पालियेच्या गावामध्ये जेव्हा आम्ही गेलो, त्यावेळेस सोयरोबाला लांबे यांच्या मूळ घरी गेलो होतो, आणि त्याच वेळी त्याच्या त्या अभंगातून अंतरीचा ज्ञानदीपा मालवू नको रे असे त्याचे शब्द जे हृदयावर कोरले गेले, तो ज्ञानदीप आपण इथं पेटूया अशी भावना निघाली. आणि प्रथम वारखंड आणि त्यानंतर मांद्रेला अशी 2 शाळा आम्ही सुरू केल्या. जागा नव्हती त्यावेळी आमचे रमेश देसाई पुढे आले, त्यांनी आपलं संपूर्ण घर आमच्या स्वाधीन केलं. नंतर रमेश शिरोडकरांनी आपल्या घराचा, आपल्या व्यापारी सर्कलाचा काही भाग दिला, आणि शाळा सुरू झाली. कालांतराने आम्हाला बाबादेव, ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही या संपूर्ण परिसराला बाबादेव नगर किंवा देव मांद्रेकर नगर असं नाव दिलंय, त्यांनी आम्हाला 30,000 स्क्वेअर मीटर जमीन दिली. कुठेतरी माशी शिंकल्यानंतर ही जागा हडपण्याचा प्रयत्न झाला. प्रतापसिंग राणे काही आमच्या मध्येला आले नाहीत. त्यांनी खूप विनंती करून सुद्धा त्यांनी जागा अडवून ठेवली. त्यावेळेच्या आमदारांच्या आग्रहानुसार सौभाग्यवती परब यांनी त्यांच्यावरती हट्ट धरला आणि ही जागा आमची अडवून ठेवली. हे कॉलेज करवणे 15-20 वर्षापूर्वी सुरू झालं असतं. 3 वर्षापूर्वी आम्ही सुरू केलं. नंतर नागवेकरांनी पुढे, नागवेकरांनी आम्हाला 3,000 जागा स्टार्ट दिली, जागा दान केली. त्या ठिकाणी हायस्कूल सुरू झालं. 20 वर्षे माझ्या आमदारकीला झाले म्हणून ग्रामस्थांनी आणि गोवेकरच्या लोकांनी माझा सत्कार केला, आणि त्यावेळी एक थैली मला दिली गेली, आणि मी जाहीर केलं की थैलीमध्ये याचा एकही पैसा मला नको आहे, सारा पैसा मी या संस्थेसाठी खर्च करीन. आणि त्यानुसार ती इमारत त्या ठिकाणी आम्ही बांधली गेली, आणि नंतर त्या संस्थेला माझं नाव देण्याचा ठराव, माझी विनंती धुडकावून, माझा विरोध धुडकावून संस्थेने माझं नाव त्या शाळेला दिलं. त्यामुळे न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल, न्यू इंग्लिश सेकंडरी स्कूल, प्राथमिक स्कूल, आरडी गरम हायस्कूल असं करता करता आपण पुढची झेप घेतली, आणि 1990 साली आपण न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूलची स्थापना केली. कालांतराने ही जमीन आम्हाला 2,000 स्क्वेअर मीटर, 30,000पैकी 2,000 पुन्हा दिली गेली पंचायतीच्या मार्फत. मोठ्या विनंतीपर्यंत ती आम्हाला मिळाली, आणि इथं आम्ही ही इमारत उभारली. आणि ग्रामस्थांच्या आणि एकंदर जनतेच्या विचारानुसार इथलं आदिस्थान जे आपलं आहे, देवस्थान जे आहे सप्तेश्वर,
त्या सप्तेश्वरचं नाव कुठेतरी यावं, त्या भूमिकेतलं सप्तेश्वर इन्स्टिट्यूट असं त्याला आम्ही नाव दिलं आणि 11